दिग्रस इथं शेतमजूर, बूट पॉलिश, गवतफेंडी विकणाऱ्या गरीब शोषित व्यक्तींनी आरडी भरत लाखो रुपये मागील 3 वर्षापासून जमा केले होते. परंतु जनसंघर्ष बँकेच्या व्यवस्थापक स्वतःच्या घराला कुलूप लावून व बँकेलाही कुलूप लावून पसार झाल्यामुळे तालुक्यासह मानोरा पुसद इथल्या खातेदारांनी दिग्रस पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा मांडली. मोरेनं आमची फसवणूक केली, आमची दिशाभूल केली. आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही सगळ्याचे पैसे देऊ, पण काहीच पत्ता गित्ता काहीच नाही. तर आम्हाला खातेदाराला त्रास देत आहे, सर्वजण त्रास देत आहे. किती पैसे आहेत तुमचे? माझे सगळ्या खातेदाराचे मिळून 22 लाख रुपये. लोक आम्हाला धमकी देत आहे, मारून टाकेल, हे करून टाकेल, ते करून टाकून. आता आम्हाला न्याय कसं काय मिळेल? लोक आमच्या घरी येऊन बसत आहेत, घरी येऊन आमच्या फॅमिलीला पण त्रास देत आहेत लोक. आणि याच्या जे हे कर्मचारी आहे त्यानं आम्हाला इथपर्यंत आणलं फसवून. इथून चाट मारली. मला हेड ऑफिसला बोलावलं, बा मीटिंग आहे, हे आहे, ते आहे, तुम्ही सगळेजण चला, आम्ही तुम्हाला सगळे विड्रॉलचे पैसे देतो. इथं पैसे देतो आणि रविवारी रात्री 11:15 वाजता देवानंद मोरेचं माझं फोनवर बोलणं झालं होतं. देवानंद मोरे म्हणे मी सोमवारी पैसे घेऊन 20 लाख रुपये कॅश घेऊन सर्व एजंट लोकांचे पैसे द्यायसाठी मी प्रयत्न करतो, पण त्यांनी चाट मारली त्या देवानंद मोरे. राहणार चारनगर अपंग आहो मी, आणि मी चप्पल दुरुस्त करून 2 वर्षापासून थोडे पैसे जमा करून संघर्ष बँकमध्ये जमा केले मी भाऊन म्हणून.